आणि आता पुढचा रिपोर्ट बघूया। महाराष्ट्रातील रिक्षा चालकांची मराठी हा फक्त आता कारवाईपुरता विषय उरलेला नाहीये, तर त्यावरून सुरू झालेलं राजकारण थेट उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत पोहोचलंय। खरं तर रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला तो शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी, आणि त्याला अप्रत्यक्ष विरोध करणारे संजय निरुपम हे देखील शिवसेनेचेच। मात्र आता समाजवादी पार्टीनं भाजपला देखील या आखाड्यात खेचलंय। कसं बघूया आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आणि अभिषेक मुठाळ यांचा हा स्पेशल रिपोर्ट। या फोटोमध्ये बरंच राजकारण दडलंय। डावीकडचे म्हणजे निवेदन देणारे संजय निरुपम हे शिवसेनेचे नेते आणि निवेदन स्वीकारणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा शिवसेनेचेच। इच्छा नसतानाही जे उत्तर भारतीय रिक्षाचालक कायद्यापोटी मराठी शिकतायत त्यांच्यासाठी संजय निरुपम नक्कीच लाडके असावे। तर मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांसाठी प्रताप सरनाईक दोडके असतील यात शंका नाही। मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिलेली मुदत 15 ऑगस्टला संपलेली आहे। त्यामुळे आता आरटीओचे अधिकारी कारवाई करण्यासाठी स्वतंत्र झालेले आहेत। त्यामुळे आता शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी निवेदन घेऊन प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांची भेट घेतली आणि कुठेतरी दयामाया दाखवावी अशा प्रकारचं जे आहे ते निवेदन दिलं पाहायला मिळते। त्यामुळे मराठी येत असेल तर सक्ती करावी की करू नये, त्याचसोबत कारवाई करावी की करू नये अशा वेगवेगळ्या भूमिका ज्या आहेत ते एकाच पक्षातल्या दोन नेत्यांच्या पाहायला मिळत आहेत। मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांवरती कारवाई करताना थोडी सबुरी दाखवण्याची भाषा संजय निरुपम करतात। तर कायद्यानुसार होणाऱ्या कारवाईला ब्रेक लावण्याचा परिवहन मंत्र्यांचा कोणताही मनसुबा नसल्याचं दिसतंय। मी आज मंत्री महोदयांनी असं निवेदन केलेलं आहे की तुम्ही एक नवीन आदेश द्या, एक प्रेस रिलीज सारखा, की जोपर्यंत 1 महिन्याची नोटीस किंवा मुदत पूर्ण होत नाही 12 ऑगस्टचा GR प्रमाणे, तोपर्यंत कोणाचाही लायसेन्स किंवा परमिट नाही रद्द झाला पाहिजे, नाही जप्त नाही झाला पाहिजे आणि त्यांना एक संधी दिला पाहिजे मराठी शिकण्याचा। हाच विषय घेऊन आज मी माननीय मंत्री महोदयांशी भेटलो आणि त्यांना असं निवेदन दिलेलं आहे। व्यवहारिक मराठीचं ज्ञान फक्त आणि फक्त पॅसेंजर बरोबर बोलत असतानाचं जे ज्ञान आहे ते जर रिक्षा टॅक्सी चालकाला येत नसेल तर त्याला 1 महिन्याची मुदत द्यावी। 1 महिन्यामध्ये जर त्याला परत मराठीचे धडे, मौखिक धडे RTOच्या अधिकाऱ्यांनी घ्यावे आणि जर नाही आलं तर त्याला 3 महिन्याची परत एकदा नोटीस द्यावी, ज्यामध्ये त्याचं लायसन्स आणि बॅच आहे ते निलंबित करावं। 3 महिन्यामध्ये परत त्याला शिकण्याची संधी आहे आणि 3 महिन्यामध्ये तो शिकू शकला नाही तर मात्र त्याचा बॅच आहे तो कायमचा रद्द करावा। अशा प्रकारचा हा शासनाचा आदेश आहे आणि तसं नियमावली बनवलेली आहे। काही RTO अधिकारी मराठी सक्तीच्या नावाखाली बेकायदेशीर कारवाई करतायत असाही आरोप होतोय। त्या आरोपांची दखल घेत प्रताप सरनाईकांनी RTO अधिकाऱ्यांना कोणता इशारा दिला ते तुम्हीच ऐका। कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन कुठल्याही RTO अधिकाऱ्यांनी जर नाहक रिक्षा टॅक्सी चालकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा तुमचं लायसन्स रद्द करण्यात येईल, तुमचा बॅच रद्द करण्यात येईल किंवा केलं असेल, अशा जर माझ्याकडे काही तक्रारी आल्यात किंवा जर 20,000, 25,000, इव्हन 10,000 काय 500 रुपये जरी फाईन कोणी जर मारला असेल तर ते बेकायदेशीर आहे, असं होता कामा नये। कारण नसताना कायद्याच्या बाहेर जाऊन जर RTOचे अधिकारी चुकीची भूमिका घेत असेल तर त्यांना सुद्धा कारवाईला सामोरं जावं लागेल। महाराष्ट्रातल्या उत्तर भारतीय रिक्षा चालकांना मराठी शिकणं बंधनकारक केल्यानंतर तिकडे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची तयारी करणाऱ्या समाजवादी पार्टीनं या मुद्द्यावरनं भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय। अखिलेश यादव यांनी मराठीच्या परीक्षेत नापास झालेल्या रिक्षा चालकांचे काही व्हिडिओ शेअर केले। अरे क्या बताओ यार, मुझे मराठी नहीं आता। अच्छा। अभी मुंबई में हो गया, बोलते हैं कि जो मराठी बोलेगा वही गाड़ी चलाएगा, कहीं तो लाइसेंस जमा कर लेंगे, 3 महीने के लिए टर्मिनेट कर देंगे और 10-15 हज़ार रुपए की फाइन भरना पड़ेगा। तो क्या बताओ, हम लोग इतना थोड़ी कमाते हैं कि 10-15 हज़ार रुपए की फाइन और लाइसेंस भी 3 महीने के लिए कैंसिल करेंगे। भाई साहब मराठी नहीं आता मेरे को, तो मलाड सब्बे पे मेरा लाइसेंस ले लिया और 25,000 मांगा है। RTO ने बोला था कि 25,000 तो लेके जाओ चालाना भर के। तो लाइसेंस दे दिया, जमा कर लो। लाइसेंस जमा कर लिया, वो सस्पेंड कर दिया, लाइसेंस सस्पेंड कर दिया, सस्पेंड किया। भाजप सरकार त्रास देत आहे असा आरोप हा अखिलेश यादव करताना दिसतोय। बघा, कोणालाही त्रास देण्याचं कारणच नाही आहे। या ठिकाणी त्यांना काही
मराठीचं एक्सपर्ट बनण्याकरता कोणी सांगितलेलं नाही. बोलचालापुरतं मराठी शिकवण्याकरता त्यांना सांगितलेलं आहे. तीही संधी दिलेली आहे आणि पुन्हा दुसरी संधी दिलेली आहे, तिसरी संधी दिली आहे. आताही कोणाचाही लायसन्स रद्द केलेला नाही, संधीच दिलेली आहे. अखिलेश यादव जी को मैं यही कहना चाहता हूं कि उत्तर प्रदेश के इलेक्शन के बारे में आप सोचिए, महाराष्ट्र के राजनीति के बारे में मत सोचिए. महाराष्ट्र ये संस्कृति और अस्मिता का ध्यान रखने वाला एक प्रदेश है. आप उस राज्य के उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री थे. आपके पिताजी भी कई सालों तक उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री रह चुके थे. उसके कार्यकाल में आप रोजगार निर्माण नहीं कर सके, इसलिए वो हमारे भाई बहनें जो है ये महाराष्ट्र में आए, हमने उनको स्वीकारा. तिकडे संजय राऊतांनी अखिलेश यादवांच्या एक्स पोस्टचा अन्वयार्थ कसा लावलाय तेही पाहूया. मुंबईतल्या कॉर्पोरेट क्षेत्रात किती लोकांना मराठी येत आहे, किती लोक इकडला मराठी धर्म पाळतात, हा तो विषय आणि हा विषय योग्य आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे. मग तो एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा संचालक असेल, डायरेक्टर असेल, हां काम करणारा असेल, कोणी यायचं बाहेरून आणि मराठी भाषेचा अवमान करायचा. फक्त रिक्षा चालकच कशाला, कायदा आहे ना इथे मराठीचा, तो सर्वांना अंमलात आणावा असं अखिलेश यादव यांचं म्हणणं आहे. एकीकडे रिक्षा चालकांच्या मराठी शिकवणीवरनं राजकारण शिगेला पोहोचलेलं असताना मुंबईतल्या कांदिवलीत उत्तर भारतीय रिक्षा चालकांनी मराठी रिक्षा चालकावरती हात उगारल्याचा आरोप होतोय. उत्तर भारतीय रिक्षा चालक होते, त्यांनी मला अडवलं. त्यांनी विचारलं मला, आमचा स्ट्राईक आहे, तुम्ही बंद करा. तर म्हटलं आम्ही मराठी आहे, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, आम्हाला कुणी सांगितलं नाही, आम्हाला मराठी येते. जी कारवाई होईल त्याच्यासाठी आम्ही तयार आहे, RTO जो कारवाई करेल त्याच्यासाठी आम्ही तयार आहे. पण त्यांनी माझ्या गाडीचं वायपर हलवलं, पूर्ण बेंड केलं, नंतर मला खिचलं. मी गाडी साईडला घेतली. साईडला घेतल्यानंतर 5-6 उत्तर भारतीय आले आणि त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये माझ्या ओठालाही मार लागले, तोंडावर बुक्का मारला. ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना वेळेत मराठी शिकता आली नाही अशा रिक्षा टॅक्सी चालकांनी जे आहे ते आता मुख्य मार्गावरती म्हणजेच मॉल्स असेल, रेल्वे स्टेशन असेल किंवा गजबजलेल्या ठिकाणी जे आहे ते आता टॅक्सी रिक्षा चालवणं बंद केलेलं आहे असा दावा जो आहे तो संघटनांनी केलेला पाहायला मिळतोय. एवढंच नाही तर MMR रिजनच्या बाहेर सुद्धा यांनी आपली वाहन नेल्याचाही दावा केला जातोय. मराठी अमराठीच्या वादात मुंबईतल्या रिक्षा आणि टॅक्सी सेवेचं चाक अडकत चाललंय. एकाच पक्षातील 2 नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे तसंच RTOच्या कारवाईच्या पद्धतीमुळे स्पष्टता कमी आणि संभ्रम वाढू लागलाय. आता वादाचा आणि संभ्रमाचा खड्डा आणखी खोल होण्याआधी सरकारनं उपाययोजनांचं मीटर डाऊन करणं गरजेचं आहे. राजू सोनावणे आणि अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई.